हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. एक जम्मूमध्ये आहेत, कबीरपंथी म्हणवतो. कोणतंसं रांजडी गाव आहे जम्मूमध्ये. त्यांचं नाव आहे श्री मधु परमहंस. आता त्याने तर कबीर पंथात असं म्हटलंय, माझ्यासारखी ह्या ब्रह्मांडात कोणाकडेच वस्तू नाही. वस्तूचा अर्थ हाच असतो की ज्ञान, अध्यात्म आणि समाधान संपूर्ण. नाम मंत्र दीक्षा योग्य असेल, ज्ञान पूर्ण असावं, तर तोच संत म्हटला जातो. तर ते काय म्हणतात की भक्तीची काही आवश्यकता नाहीये. कमाईने काही नाही होणार, दान पुण्याने काही साध्य होणार नाही, फक्त गुरु पार करेल. आणि तो काय करतो? त्याने काय विधान म्हटलंय, कसं जाणलं आहे परमात्म्याला. आता 2 मिनिटात त्याची झाडाझडती घेऊ. तो काय सांगतोय की आधी परमात्मा गुप्त होते, सृष्टी रचना सांगितली त्यांनी. मग त्यांनी परमात्म्यांनी एक शब्द उच्चारला, त्यातून प्रकाश पसरला, अद्भुत, अनंत. मग ते परमात्मा त्याच प्रकाशात सामावले जसे साखर पाण्यात. मग तो अमरलोक बनलाय. तो परमात्माही आणि प्रकाश दोन्ही मिळून अमरलोक झाला तो. मग म्हणे की परमपुरुषाने, अमर पुरुषाने तेव्हा आपल्या आतूनच त्या प्रकाशाला वर उधळलं. छोटे छोटे कण बनले, ते बिंदूंनी बनतच थेंबांद्वारे परतले. ते प्रकाशात मिसळलेच नाहीत, ते वेगळे फिरू लागले, थेंबासारखे, बिंदूसारखे. ते आत्मा बनलेत. परमात्म्याने आत्म्याला उत्पन्न नाही केलं, स्वतःच बनले. तर परमात्मा आणि आत्मा तर बहीण भाऊ झाले. मग ते तर बहीण भाऊ झाले, त्यांचं ते तर एका स्तरावर आले. मग पुढे काय म्हणतो की सारनाम, आदिनाम, सार शब्द, सच्चा नाम म्हणजे सतनाम, आणि शब्दविधी, आणि निशब्द. आणि म्हणतात की हे सत्पुरुषच आहेत. आणि सत्पुरुष काय तर अमरलोक. अमरलोक काय? प्रकाश व्यर्थ बेकार. कसले हे कबीरपंथी? हे तर काळाचेच दूत आहेत पक्के, आणि काळाने पाठवलेले, आणि त्यांना कखही माहिती नाही. आणि नाम देतात सतनाम आणि सद्गुरू. सतनामाचं कखही माहिती नाही यांना. आणि मग म्हणतात की भक्तीची काय आवश्यकता, गुरु पार करून नेईल. एक तर नाम देतो सतनाम, ते एक देतो सद्गुरू, हे तर जप करा. आणि एक कानात करतो आता जी दीक्षा घेणारी व्यक्ती आहे ती म्हणते, गुरुजी काही कळलं नाही मला. तो म्हणतो की हा वाणीचा विषय नाहीये. हा तर सांगितला जात नाही, लिहिला जात नाही, बोलला जात नाही. ह्याचा मी तुझ्या मनात विस्फोट केलाय, ऊर्जा सोडली. आणि मग असं म्हणे की याचा सुरत निरत जप करायला हवा, याचं ध्यान करायला हवं. कुठे तर म्हणतो कमाईची आवश्यकता नाही, असं म्हणतो की मग त्याचं ध्यान केलं पाहिजे. अरे ध्यान कसं लावेल प्राणी? नाही त्या गुरुला माहिती की तो वाणीचा विषय नाही, त्याने बोलून ऐकवलं नाही. मग ध्यान काय खाक लावायचं, त्याला हेच माहिती नाही की ध्यान लावायचं तरी कशावर. आणि दुसरं हे म्हणतोय की गुरु पार करेल, भक्तीची काही आवश्यकता नाही, नामाची कमाई काही नाही करणार. जणू कोणी शिक्षक असं म्हणतो की विद्यार्थ्यांनो तुम्हाला शिकण्याची काही आवश्यकता नाहीये, शिक्षक पास करतील, मुलांना अजून काय हवंय, मग मौजच होईल, मग ती तर करा मजा. हे कसले शिक्षक आहेत? वाट लावली सगळ्या अध्यात्म मार्गाची. तर अशा व्यक्ती अशी वाक्ये त्यावेळेला म्हणतात की जेणेकरून शिष्य पळून न जावोत. जसे तुम्ही पाहता धनधन सद्गुरू, राधास्वामी, खास करून हे धनधन सद्गुरू, सच्चा सौदा, शिरसा डेरेवाले, जगमालवाली यांनी तर पदराला खुणगाड बांधली आहे की सद्गुरू पार करून देतील, पिताजी पार करून देतील. बिडी हे ओढणार,
क ज्ञान नाही यांना आणि भक्तीचा मार्ग यांच्याकडे नाही, आणि गुरु पार करून देणार. तुम्ही तर होऊन दाखवा पार. आता शिवदयाल तर पार झाला नाही, भूत बनून बसलाय तिच्यामध्ये बुक्कीमध्ये, जो यांचा हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. आणि बाकी कुठे जाणार? दासाचा उद्देश कोणाला मिसगाईड करण्याचा नाहीये, बिलकुल मार्ग दाखवण्याचा उद्देश ठेवतोय. मग पस्तावाल म्हणतात, ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नू, गरीबदासी वक्त जात रोग इस पैरे नू. या वेळेला आठवून रडाल, अनमोल मनुष्य जन्म बर्बाद होत आहे. एकेका श्वासाची केवढी किंमत आहे, आपण फुकट घालवतो मुलांसारखी. तर या ज्ञानाने तुम्ही जागरूक व्हाल आणि मग त्यांच्यापासून पिच्छा सोडवाल. तर अशा प्रकारे या भक्तीचा बट्ट्याबोळ करण्यासाठी काळाने हे एजंट सोडून ठेवले आहेत. आणि दास एक संपूर्ण जगात सगळे मिसगाईड करणारे, परंतु सत्यामध्ये एवढी ताकद असते, समर्थ आपल्या सोबत आहेत कबीरजी, हे संपूर्ण विश्वात पोहोचेल, संपूर्ण संसार जाणेल, जागा होईल, मोक्ष मिळेल, सुखी होईल. आता हे कबीरपंथी असूनही हे म्हणतात भक्ती उपयोगाची नाही, तर पक्के शत्रू आहेत मग. आणि परमात्मा कबीरजींचे शत्रू आहेत हे लोक. आता काय सांगतात परमात्मा? कबीर साहेब सुमरणच्या अंगात किती महत्वपूर्ण वाणी म्हटली आहे स्वामींनी. कबीर सुमरण मार्ग सहज का, सतगुरु दिया बता, श्वास उश्वास जो सुमरेगा, एक दिन मिलसी आए. कबीर माला श्वास उश्वास की, फेरेंगे निजदा से, 84 भर में नहीं फिर कटे कर्म की फांसी. आता कबीर परमात्मा जे म्हणतात की माला श्वास उच्छ्वास की, ही खरी माळ श्वास उच्छ्वासाच्या मंत्राची आहे. 2 अक्षरी मंत्र आहे, ज्यात एक ओम अक्षर आहे, एक तत् हा गुप्त आहे, ज्याला प्राप्त झालाय त्याला माहीत आहे. तर माळ श्वास उच्छ्वासाची, याचे सुमरण करायचे आहे, जप करायचा आहे याचा, सतनामाचा. फेरेंगे निजदासे म्हणजे विशेष भक्तच याला ओळखू शकतील आणि प्राप्त करतील. 84 भर में नहीं फिर कटे कर्म की फांसी. कबीर सुमरण सार है और सकल जंजाले, आद अंत मद सो दिया ये दूजा देखा ख्याल. बाकी तर स्वप्न पाहत आहोत, असे तसे करून याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार. निज सुख आत्म राम है, दूजा दुख अपारे, मनसा वाचा कर्मणा, कबीर सुमरण सार. परमात्मा म्हणतात मन कर्म वचन यापासून सांगत आहे मी, हे सुमरण सार वस्तू आहे, याचे अवश्य सुमरण कर, जप कर. दुख में सुमरण सब करे, सुख में करे ना कोई, जे सुख में सुमरण करे तो दुख कहे को होए. सुख में सुमरण किया नहीं फिर दुख में करते याद, कहे कबीरता दास की फिर कौन सुने फरियाद. साईं यो मत जानियो प्रीत गटे मम चत, मरूं तो तुम सुमरत मरूं और जीवित सुमरो नित्य. आणि हे काळाचे दूत असे म्हणतात की कमाईची काही गरज नाही, भक्त भक्तीची भजनाची काही गरज नाही, सुमरणची काही गरज नाही. जब तब संयम साधना सब सुमरण के माही, कबीर जाने राम जन सुमरण बिन कछु नाही. सांगा परमात्मा काय सांगत आहेत. आणि हे कबीर पंथाचे लेबल लावून हे नकली भ्रमित करत आहेत आपल्याला. तर पुण्यात्म्यांनो, कबीर साहेबांना काळ म्हणाला होता की 12 नकली पंथ चालवेन तुझ्या नावाचे. कबीर कबीर म्हणतील ज्ञान सर्व उलट सुलट, आणि चुकीचे मंत्र देऊ करतील ते माझ्या मुखात येऊन सामावतील. म्हणतो 12 पंथ करूं मैं साजा, और नाम तुम्हारा ले करूं आवाजा. ये 12 पंथ नाम जो ले ही, ये हमरे मुख में आन समोही, और अनेक पंथ चलाऊं. हे राधा स्वामी, हे धनधन सद्गुरू, हे सतपाल महाराज आणि हे जय गुरुदेव, हे आसाराम, हे सर्व एजंट सोडून ठेवलेत काळाने.
बट्ट्याबोळ करण्यासाठीच. आणि एक सतपालचा भाऊ आहे प्रेम रावत, ज्याला बाल योगेश्वर म्हणतात. विदेशात जाऊन अजून बिघडवले पुण्यात्म्यांच्या अंतःकरणांना. तर हे सगळे काळाचे एजंट आहेत, हे आचार्य आणि शंकराचार्य, हे ऋषी आणि महर्षी दयानंद सारखे नकली. सांगा, हे परमात्मा करोडोंच्या संख्येने हे मिसगाईड करणारे, आणि हा एक दास परमात्म्याचं लेकरू, हा सत्य सांगणारा. बघा आता काय होईल. धुरळा उडेल पूर्ण जगात, कारण समर्थ सोबत आहेत आपल्या. कबीर परमात्म्यांचे वचन आहे, ज्याच्या एक वचनाने सर्व ब्रह्मांडे फिरत आहेत. त्यांचे वचन कोणी फेल करू शकते? यांनी पायापासून शेंडीपर्यंत जोर लावून पहिला करोंथा कांड करवून असे बदनाम केले मीडियाच्या मदतीने या दासाला, आणि आश्रम हिसकावला, जेलमध्ये टाकले खोट्या केसेस करून. आज बघा समर्थांना, आमच्या सोबत आहेत, पण आमची कुणाबद्दल काही तक्रार नाहीये. आमचा तर मार्ग परमात्म्यांनी सांगितलाय. कबीर जो तो को काटा वो ताको वो तो फूल, और तो हे फूल के फूल है वाको है त्रिशूल. त्याची कर्म तो स्वतः भोगेल. कबीर सतनाम सुमर ले प्राण जाएंगे छूटे, घर के प्यारे आदमी ही चलते लेंगे लूटे. आणि हे असं म्हणतात, भक्तीची काही गरज नाही, नामाची कमाई काही कामाची नाही. कबीर लूट सको तो लूटियो, राम नाम की लूटे, पीछे फिर पछताओगे प्राण जहांगे छूटे. कबीर चिंता तो सतनाम की और न चिंता दास है, जो कुछ चिंता नाम बिना वाए काल की फांस है. कबीर सपने में बरडाए कर जय कोई लेवे नाम, वाके पैर की जूती और मेरे तन का चाम. भगवान तर काय म्हणत आहेत कबीरजी, की जर स्वप्नात कोणी बरळले आणि या नामाचा जप केला तर म्हणतात की तो एवढा पुण्यकर्मी जीव आहे, त्याच्यासाठी मी माझ्या पायांचे चांबड्याचे जोडे बनवीन त्या प्रिय आत्म्यासाठी. सांगा, परमात्मा तर काय सांगू इच्छित आहेत, किती महत्त्व देत आहेत या पुण्यात्म्याला जो भक्ती करतो, सतनामाचे स्मरण करतो. आता स्वप्नात कोण बरळेल? स्वप्नात तो बरळेल जो दिवसा भक्ती करेल. जशी दिवसा करतो कर्मे, रात्री स्वप्नही तीच पडतात. संपूर्ण दिवस जसं कोणी केळी विकत असेल, घ्या 10ला 20, 10ला 20, 10ला 20, 200, 40ला डझन. आता रात्री बरळायला लागला 10ला 20, 10ला 20, कारण त्याचा सराव दिवसा जो झाला, स्वप्नातही तेच बोलतो. तर असेच पुण्यात्म्यांनो, आपण दिवसा जसे जपाचे चिंतन करू, भगवंताच्या भजनाचे चिंता, त्या नामाच्या स्मरणाची, भगवानांच्या सत्संगाची, ज्ञानाची, तर आपल्याला स्वप्नही तशीच पडतील. तर तो किती पुण्यकर्मी प्राणी आहे परमपित्याचा पुत्र, की स्वप्नात बरळून पुटपुटत राहील, स्वप्नात बरळत राहील नाम सतनाम, जसे स्मरण दिलेलं आहे तसं. म्हणतात, स्वप्ने में बरडाए कर जय कोई लेवे नाम, घेई एकदा नाम म्हणजे स्मरण कर, तो वाके पैर की जूती और मेरे तन का चाम. मला इतके प्रिय आहे ते लेकरू. कबीर कहता हूँ कहीं जात हूँ, सुनता है सबको ये, सुमरण से भला होवेगा ना तो भला ना होवे. सांगा, परमात्म्याने तर कमाल करून ठेवली आहे, तर हे ज्ञानहीन प्राणी मूर्ख करून ठेवले जनतेला. पुण्यात्म्यांनो, प्रसंग चालला आहे. कबीर साहेब म्हणतात, सतगुरु के उपदेश का लाया एक विचारे, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक दुआरे. नरक द्वार में दूत सब करते खेचा ताने, उनसे कभू ना छूटता फिर फिरता चारों खाने. चार खानी में भरमता कबू न लगता पारे, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. सात समंदर की मसी करूं और लेखनी करूं बन राए,
धरती का कागज करूं गुरु गुण लिख्यो न जाए। गुरु मानुष कर जानते ते नर कहिए अंधे, होवे दुखी संसार में फिर आग काल के फंदे। आता पुण्यात्म्यांनो, परमात्मा किती महत्व सांगतायत सद्गुरूंचे, सच्चा गुरूंचे। जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार, और नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा ताण, उनसे कदे ने छूटता और फिर फिरता चारों खान। त्यानंतर नरक भोगून त्यांचे जोडे खाऊन यमाच्या दूताचे मग नरक 84 लाख योन्यांमध्ये येतो। आणि मग काय सांगतात? चार खानी में भरमता और कबू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार। ह्या सगळ्यातून बायपास काढला गुरुजींनी, सद्गुरूंनी। तर अशा सद्गुरूंचा महिमा लिहू लागलो। म्हणतात 7 समुद्र की मसी करूं और लेखनी। मसी म्हणजे शाई, 7 समुद्रांची शाई करू आणि संपूर्ण पृथ्वी एवढा कागद घेऊ आणि सर्व झाडा झुडपांची लेखणी करून करून एका वृक्षातून किती लेखणी तयार होतील? करोडो। आणि म्हणतात की सर्व लेखण्या झिजतील, समुद्रासारखी शाई सुद्धा संपून जाईल आणि धरते एवढा कागदही शिल्लक त्यात जागा नाही राहणार लिहिता लिहिता। तर गुरुगुण लिखा नाही जाए। तर लिहून दाखवा त्या सद्गुरूंच्या गुणांना। एका कुत्र्याच्या आयुष्याबद्दल लिहायला घ्याल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती कष्ट घेतो। आधी तर अभिमानाने शेखी मिरवत होता, चांगली पोस्ट मिळवून 2 पैसे घरी असतील, भगवानाला पुजले नाही, आता कुत्रा म्हणून सैरसपाटे मारते। कबीर साहेब म्हणतात आपल्या वाणीत, बीबी पड़ते रहे थी और डोडी लगे थी बाहर, अब गातू गाड़े फिरती वो बने कुतिया बाजार। त्या नवाबांच्या मुली बायका, स्त्रिया आणि राजांच्या बायका पडद्यात राहायच्या। दालनांपुढे त्यांच्या पहारे लागलेले असायचे। कोणी गैरव्यक्ती, अशी तशी व्यक्ती आपल्या घरात घुसू नये म्हणून, आणि उच्च घराण्यातील लेकीसुना म्हणवून घेत असत। सत्संगाला जाणे म्हणजे त्या अपमान समजायच्या, आपली अब्रू नाही राहणार आपल्या। लेकी सुना जर सत्संगाला संतांकडे जात असतील तर आता त्या कुत्री होऊन फिरत आहेत, निर्वस्त्र फिरत आहेत। त्या बाजारामध्ये उघड्यावर कवडी मोल केले एका रामनामाविना या खोट्या चोचल्यांनी। तर काय सांगतात? बीबी पड़ते रहे थी और डोडी लगे थी बाहर, इब गातू गाड़ी फिरे वह बने कुतिया बाजार। वो पर्दे की सुंदरी सुनो संदेशा मोर, अब गातू गाड़े फिरती है वो करे सरायों शोर। आता परमात्मा आपल्याला आठवण करून देऊ इच्छितात। नकबे सर नकबे बनी वो पैरें थी हार हमेल, और सुंदरी से कुतिया बनी सुनो काल के खेल। आता काय सांगितलंय की आधी तर त्या, कारण की काजू किसमिसचे हलवे खायच्या, काजू किसमिस युक्त आणि उष्टे टाकायच्या त्या दासी खायच्या। एक कारण मागच्या पुण्यकर्मांची बॅटरी चार्ज होती त्यांची, तिने आपलं जीवन व्यर्थ करून टाकलं। नंतर कुत्री बनून एका तुकड्यासाठी गल्ल्यांमध्ये धक्के खात फिरत आहे, केकाटत फिरतीये। तर या दुःखांना आठवून पुण्यात्म्यांनो परमात्म्याची आठवण येईल तुम्हाला। आत्ता तर आपण अभिमानी झालो आहोत, कारण की आपल्याला जे ट्रेनिंग मिळाले संसाराकडून ते तर पैसे कमावण्याचेच मिळाले, सांसारिक परंपरा जपण्याचे मिळाले आहे। परमात्म्याच्या प्राप्तीचा तर सद्गुरूच मार्ग दाखवतात। आणि सद्गुरू मग काय सांगतात? सद्गुरू सांगतात, नाम सोमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। नाम सोमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की खबर नहीं पल की। कोडी कोडी माया जोड़ी
इब बात करी छल की, कोडी कोडी माया जोड़ी, बात करे छल की, पाप पुण्य की बांधी पोटरिया, या कैसे हो हल्की, खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकृम कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। मात पिता परिवार भाई बंधु, या तरिया मतलब की, मात पिता परिवार भाई बंधु, या तरिया मतलब की। चलती बरिया कोई न साथी, या माटी जंगल की, खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा जला झलकी। आज कोणती उच्च पोस्ट प्राप्त आहे, चांगला कोणी राजकीय नेता आहे किंवा कोणी पैसेवाला माणूस आहे, म्हणतात आज तू आपल्या मागील पुण्यकर्मांमुळे इतर समाजात असा चमकत आहे जसा ताऱ्यांमध्ये चंद्र, परंतु भक्ती न केल्याने मग काय दुर्दशा होईल। तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा जला झलकी। तारों बीच चंद्रमा जो झलके, तेरी महिमा जला झलकी। बने कुकरा बिष्टा खावे, बने कुकरा बिष्टा खावे, अब बात करे बल की, खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। ये संसार रहन का सुपना, जैसे ओस बूंद जल की। ये संसार रहन का सुपना, जैसे ओस बूंद जल की। सतनाम बिन सब साधना, जैसे गारा दल दल की, खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। अंत समय में चले अकेला, तेरे आंसू ने न ढल की। अंत समय जब चले अकेला, तेरे आंसू ने न ढल की। कहे कबीर शरण गए मेरी, हो रक्षा जल थल की, खबर नहीं पल की। नाम सुमर ले सुकर्म कर ले, कौन जाने कल की, खबर नहीं पल की। बघा काळाने आपल्याशी कसा धोका करून ठेवला याची भगवान आपल्याला आठवण करून देतात। आता सारे आयुष्य ह्याच कुटुंबाच्या पोषणासाठी सांसारिक परंपरांच्या जुळवाजुळवीमध्ये आपण व्यतीत करतो आणि मध्येच काही कारणाने रोगामुळे व्यक्ती मृत्यूला प्राप्त होऊ लागते, तेव्हा रडतो। तेव्हा परमात्मा म्हणतात की जेव्हा तू हे भरलेले कुटुंब सोडून जाशील आत्म्या, तेव्हा धाय मोकलून रडशील, कारण की ज्यांच्यासाठी तू सर्व आयुष्य खर्चलेस ते तुझ्या बरोबर नाही जात आहेत। भविष्यात तुला जी वस्तू हवी आहे ती आता तुझ्याकडे नाहीये, तर मग एवढा रडशील धाय मोकलून। म्हणतात खिड़की दे दे रोएगी हे सुरता, जब तू चालेगी अकेली। आत्म्याला म्हणत आहेत, तर इथे परमात्मा म्हणत आहेत अंत समय जब तू चले अकेला, तेरे आंसू ने ढल की। मग रडशील तेव्हा फायदा काय रडण्याचा। आता हे ज्ञान आधी ऐका, मग अगोदर रड त्या मालकांच्या विरहाने त्यांचे नाम जपत राहा। सांसारिक कामेही भगवान व्यवस्थित करतील। राजा लोकही जेव्हा आपल्या प्रयत्नांनी जेव्हा हरतात किंवा थकतात, परमात्म्यालाच शरण जातात आणि ते तुम्हाला सरळपणे मिळत असेल तर मग शरण का नाही जायचे आपणही आपली तीच भक्ती करावी। आता परमात्मा पुण्यात्म्यांनो हर तऱ्हेने या झोपलेल्या भांग प्यायलेल्या आत्म्याला जागे करू इच्छितात
आपण या काळाच्या मायेची भांग खूप पिऊन ठेवली आहे आणि परमात्म्याने हे अँटीबायोटिक एवढे बेसुमार देऊन ठेवलंय, हिला उतरवूनच टाकतील हे सत्य माना. आता काय सांगतात? मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. बघा, भगवान येऊन रडलेत आपल्यासाठी. एक तारी घेऊन उभे राहत असत असे चौकात, डोळ्यात अश्रू भरून रडत असत. या काळाची भांग पिऊन आपण एवढे मदहोश झालोत, परंतु परमात्मा जागोजागी उभे राहून एक तारी घेऊन आपल्याला या काळाच्या जाळ्याबद्दल समजवायचे. आपल्याकडे वेळ नाहीये, कारण की आपण अशा प्रकारे जखडलो आहोत. काळाने असा जुगाड असे गुंतवले आपल्याला. या शरीरात जर काही तुकडा टाकला तर काम करेल, नाही टाकले तर बंद पडून जाईल. तर परमात्म्याने अशीच मेथड सांगितली की तुम्ही कामही करा, परंतु भगवानाला नक्की भजा. नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पीते नाम से ती लागवे. ज्या साधना हठयोग करतात ती साधना ठीक नाही. हा मार्गच योग्य होता, याच्याशी आपल्याला अपरिचित करून टाकले काळाने. तर काय सांगतात परमात्मा? मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. जोरू लड़का कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. ये जोरू लड़का तेरा कुटुंब कबीला 2 दिन का तन मन का मेला. अंत समय उठ चले अकेला, ये तज माया मंडन, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. कहाँ से आया कहाँ जावेगा, यो तन छूटे तब कहाँ समावेगा. कहाँ से आया कहाँ जावेगा, तन छूटे तब कहाँ समावेगा. आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. परमात्मा म्हणतात तुझा खरा मालक तो सत्पुरुष कोण आहे, आणि या ज्याही काही नात्या गोत्यांमध्ये तू गुंतून बसलायस हे तर अस्थायी आहेत. आज मृत्यू झाला तर उद्या हे तुझे नाही आहेत. तर आठवण करून देत आहेत. हे नाही म्हणत आहेत की यांना सोडून जाऊन एकटे बसा, नाही. हे जाणून एक काम अजून सुरू करा, भक्तीचे. याला नाकारू नकोस, मग तुझी सर्व कामेही नीट होतील आणि मोक्षही मिळेल, अगदी सहज मिळेल. कौन तुम्हारा सच्चा साईं, म्हणजे कोण आहे खरा भगवान, खरा परमात्मा, याची पारख कर. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. कौन तुम्हारा सच्चा साईं, झूठी है ये सकल सगाई. चलने से पहले सोच रे भाई, कहाँ करेगा विश्राम, मन नेकी कर ले 2 दिन का मेहमान. आता पुण्यात्म्यांनो, कोणत्याही कामासाठी आपण बाहेर जातो घरातून, तर आधी टार्गेट ठरवतो की रात्र कुठे काढायची, कुठे थांबायचे. परंतु संसार सोडून जाणार कधीही नाही विचार करत की मी कुठे जाऊन विश्राम करणार आहे. तर परमात्मा म्हणतात, चलने से पहले सोच ले रे भाई, कहाँ करेगा विश्राम. आता आम्ही सांगतो कुठे करायचा विश्राम, त्या सतलोकात जाऊ, तिथे आपली खरी जागा आहे. सुटा सुटा, आज सुटा उद्या सुटा, लगेच सोडून देऊ याला हा घाणेरडा लोक आणि वाट पाहू की परमात्मा कधी येतील,
आणि निघालो आमच्या सतलोकात. असे जाऊ पटकन तिथे बसलेले असू सतलोकात. रहट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता. हर हट माल पन घट जो भरीता, आवे जावे बरे और रीता. जुगन जुगन तू मरता जीता, करवा ले रे कल्याण. मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान. 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा. 184 की सह तरासा, ऊंच नीच घर लेता वासा. कह कबीर सब बेटा दूरासा, तू कर मेरी पहचान. मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान. मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान. पुण्यात्म्यांनो, प्रसंग चाललाय. मात पिता मिल जाएंगे, 184 माँ और सतगुरु सेवा और बंदगी भाई फेर मिलन की ना. आता इथे परमात्मा हेच दृढ करत आहेत की तू कुठून आलास आणि कुठे जाशील. हे तुझे शरीर तर एक दिवस जाणारच आहे, तर मग तू पुढे कुठे स्थान प्राप्त करशील. आणि मग सांगतात की सांसारिक लोक कितीही तुमचे चांगले असू देत, काका मामा नातेवाईक तुमचे मित्रही नेक असतील, परंतु ते तुम्हाला जगात जगण्याची कलाच शिकवू शकतात, सांसारिक क्रियांचीच माहिती देऊ शकतात. एक तुम्हाला इथली सभ्य व्यक्ती तर करू शकतात. त्यासाठी परमात्मा म्हणाले आहेत, कहां से आया कहां जावेगा, यो तन छूटे तब कहां समावेगा. आखिर तुझको कौन कहेगा, गुरु बिन आत्म ज्ञान. मन ने की कर ले, 2 दिन का मेहमान. किती गहन गोष्ट सांगितले मालकांनी की तुला सद्गुरूंशिवाय गुरूंशिवाय ही माहिती कोण देईल की तू काय करत आहेस आणि तू करायला काय हवंय. म्हणजे वास्तविक भक्ती कोणती आहे, तू कुठून आला होतास, तू काय जुळवाजुळव करत बसलायस, हे ज्ञान तुला सद्गुरूंशिवाय कोण देईल. आत्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, एक आत्मज्ञान आणि एक परमात्मज्ञान. आत्मज्ञान तर ते आहे जे आपण जाणतो की आपण कोण आहोत, आपण इथे काय करत आहोत आणि आपण कुठून आलो आहोत. हे तर आत्मज्ञान म्हणजे आपल्याविषयीची माहिती. एक परमात्मज्ञान, भगवान कोण आहेत, कसे आहेत, सुख किंवा दुःख देतात का, आणि ते कुठे राहतात आणि ते कसे भेटतात, हे परमात्मज्ञान आहे. तर आत्मज्ञान कोणी ऐकले आणि म्हणे आत्मज्ञान झाले, डोंबल्याचं आत्मज्ञान कोणाला समजले तू कै देतेस. कारण दारुड्यासारखी बडबड केली, सकाळी चौकीत पडलेला सापडला, आणि दारू उतरली, नशा उतरले की समजतं आत्मज्ञान झाले, मी तर जेलमध्ये पडलोय. आणि त्याने काही समाधान होण्याचा मार्ग मिळाला नसेल तर त्या आत्मज्ञानाचा काय फायदा. तर आत्मज्ञानानंतर तिथून बाहेर पडण्याचे ज्ञान अजून असायला हवे, तेव्हा सुटेल पिच्छा. तर ते परमात्मज्ञान. पुण्यात्म्यांनो, सौभाग्य आहे तुमचे. तुमचा जन्म अशा समयी झालाय की हे संस्कार, हे सर्व नंबर, हे सर्व पॉइंट एकत्रित होणं, त्यासाठी परमात्मा म्हणतात, लखबर सूरा जोज ही लखबर सावध दे, लखबर यती जहान में तो सद्गुरु शरण आले. लाखो वेळा तुम्ही खूप पुण्यात्मा राहिले असाल, युगानुयुगे खूप चांगली कर्मे केली असतील, दुष्कर्मांपासून वाचलात, तुमची वाहवाही खूप झाली असेल. कारण चांगले आत्मे चांगली कामे करून जातात. कोणी राजनेता होतो किंवा कोणी शूरवीर सैनिक होतो, तो आपल्या भूमीसाठी
तुकडे तुकडे जरी झाले तरी पाय मागे घेत नाही, त्याला शूरवीर म्हणतात. शूरवीरामध्ये अजून एक गुण असतो, तो न अधर्म सहन करतो ना तो बघू शकतो, तो कोणाचेही दुःख पाहू शकत नाही, त्याच्यासाठी कायम संघर्षशील राहतो. तर म्हणजे परमार्थी व्यक्ती ते असतात. कहते हैं लखबर सूरा जूझ ही लखबर सावंत दे. सावंत देही पूर्वी आता तर अभाव झाला, कारण की तेवढे चांगले जीव नाही राहिले. पूर्वी खूप पुण्यकर्मी प्राणी असत, त्यांचा कित्येकांचा एक हात तर गुडघ्यापेक्षा लांब असायचा, कुणाचे दोन्हीही असायचे. त्यांना सावंत देही म्हणायचे. खूपच पुण्यकर्मी प्राणी असायचे, अगदी नेक माणसे असायची. ते कुणाचे वाईट करायचे नाहीत, ते इतके शुद्ध विचारांचे असायचे. और लखबर यती जहान में, म्हणजे हनुमानासारखे बाल ब्रह्मचारी यती. तब ये सतगुरु शरणाले. तेव्हा अशाच पुण्यात्म्यांना हे मिळते. लाखो वेळा असे शुभ संस्कार तुम्हाला मिळाले असतील. मग सांगितले परमात्म्याने की कबीर परमात्म्याचे ज्ञान ऐकून गोरखनाथ खूप ज्ञानी झाले होते. त्या गोष्टी ऐकून आणि अनेक लोकांना त्याने आपल्या नादी लावले होते. परमात्मा म्हणतात की ज्ञानहीन प्राणी एक हळदीची गाठ प्राप्त करून आणि आपोआप प्रसिद्ध होतात. परमात्मा म्हणतात, धर्मदासजींना सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, ये मूल ज्ञान की तबार न जाई. मूल ज्ञान बाहर जो पढ़ी बिचली पीढ़ी हंस नहीं तरही. तो मूल ज्ञान तब तक छिपाई जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की परमात्म्याने त्यांना ज्ञान अवश्य दिले होते, मूळ ज्ञान दिलेले नव्हते. तरीही गोरखनाथजी खूप प्रसिद्ध झाले होते की ते खूप विद्वान आहेत, खूप चांगल्या कथा ऐकवतात, खूप ज्ञान राखून आहेत. तर परमात्मा म्हणाले होते की गोरख से ज्ञानी गणे और सुख दे यति जहान. सीता सी बहु बहारिया ये संत दूर स्थान. गोरखसारखे ज्ञानीही खूप भेटतील असे निरर्थक बोलणारे, आणि सुखदेव ऋषींसारखे यतीही खूप भेटतील. तर राजा जनकाने त्यांची परीक्षा घेतली होती. एका खोलीत एका बहिणीला पाठवले होते. त्या संयमी माणसाने स्पर्श नाही करू दिला. तर म्हणतात अशी ही खूप माणसे आहेत, एकटे सुखदेवच नाहीत. सुखदेव जती जहान. अरे कित्येक असे महान आत्मे आहेत. आणि सीतेसारखी बहुभार्या सीतेला सती म्हणतात. सीताजींनी रावणाला स्पर्शही नव्हता करू दिला, त्याने खूप आपले जादूटोणे सर्व वाह्यातपणा केला होता. तर परमात्मा म्हणत आहेत की गोरख से ज्ञानी गणे और सुख दे यति जहान और सीता सी बहु भारिया. सीतेसारख्या सती बहिणी खूप मिळतील, परंतु संत दूरस्थान, संतांची घरे यापेक्षा खूप दूर आहेत. आणि यातल्या एकाच गोष्टीवर सेटल होण्याने, स्थिर झाल्याने लाभ नाही होत. तर म्हणण्याचा हा अर्थ आहे, परमात्मा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की जोपर्यंत आपल्याला संपूर्ण कोर्स नाही मिळत भक्तीचा, तर आपली सगळी साधना व्यर्थ आहे. आणि तो मिळेल सद्गुरूंकडून. परमात्मा कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी म्हणाले होते कि वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नहीं. तो वेद कोणता आहे? गीतेच्या अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जे सच्चिदानंद घनब्रह्मंनी आपल्या मुखकमलातून जी वाणी सांगितली आहे ती सच्चिदानंद घनब्रह्मंची वाणी आहे, ती कबीर वाणी आहे. त्यात धार्मिक अनुष्ठानांचा कंप्लीट कोर्स आहे, विस्ताराने दिलेली माहिती आहे, ते तत्वज्ञान आहे आणि ते भगवानच देतात. सर्व वेदात पुरावे आहेत, जसे ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 86च्या मंत्र 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82च्या 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 96 म्हणजे 96च्या मंत्र नंबर 16 ते 20 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 95च्या 95च्या मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, अजून अनेक ठिकाणी
त्यात तर एकदम अनुवादही त्या इंजिनियरनी केलेला आहे, जे भगवानांना निराकार म्हणतात. म्हणून हे पुरावे देणे आवश्यक वाटले, नाहीतर ढिगभर पुरावे आहेत परमात्म्याचे. यात काय सांगितलंय की ते कबीर परमात्मा आहेत, कबीर देव आहेत त्यांचे नाव, वास्तविक नाव. आणि ते वरती सतलोकात राहतात, तिसऱ्या मुक्तिधामात. आणि तिसरा मुक्तिधाम कोणता आहे? जसे लोक म्हणा, धाम म्हणा, जसा काळाचा 21 ब्रह्मांडांचा एक लोक, हा काळाचा लोक. आणि दुसरा हा अक्षर पुरुष, जो गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. मग याच्यापेक्षा वेगळा एक अजून वेगळा तिसरा पुरुष आहे. क्षरपुरुष हा काळ आहे, ज्योती निरंजन आहे, 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. याचे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र, यालाही काळलोक, काळधाम म्हणतात. आणि अक्षर पुरुष आहे, याच्या 7 शंख ब्रह्मांडांचा हा स्वामी आहे. आणि उत्तम पुरुष तू अन्य हा 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात म्हटलं आहे की या दोघांपेक्षा वेगळा आहे तो श्रेष्ठ परमात्मा, उत्तम पुरुष, रिअल गॉड, अविनाशी परमात्मा, एव्हरलास्टिंग गॉड. तो परमात्मा, तो तर या दोन्ही क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषांपेक्षा वेगळा आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 अर्जुनाने विचारले की तुम्ही जे 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात तुम्ही जी तत्ब्रह्मची माहिती सांगितली आहे ते कोण आहेत? तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणाले की तो परमाक्षर ब्रह्म आहे. गीता ज्ञानदात्याने सांगितलंय तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरा परमाक्षर ब्रह्म आहे. तर तिसरे जे स्थान आहे, धाम आहे, वरचा अमरलोक आहे, जसे सतलोक, अलखलोक, अगमलोक आणि अकहलोक, ज्याला अनामी लोक देखील म्हणतात, त्या सर्व क्षेत्राला अमरलोक म्हटलं जातं, सर्वच्या सर्व. तर त्या तिसऱ्या मुक्तिधामात वरच्या अमरलोकात राहतात. मग ह्यामध्येच सांगितलंय की सतलोकातील जो धूलोक आहे, धूलोक म्हणजे तेजोमय पृथ्वी आहे, तिथे सतलोकाची. आणि तिथे परमात्मा एका खूप मोठ्या घुमटात सिंहासनावर बसलाय. आणि डोक्यावर मुकुट आहे दात्याच्या, वर छत्र आहे त्या मालकाचं सफेद रंगाचं, सुंदर शरीर आहे दात्याचं, आणि नराकार आहे, मनुष्य सदृश्य आहे. त्याच्या एका रोमकुपात करोड सूर्य मिळवा आणि करोड चंद्रमा एवढे तेज आहे. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की वेद सांगतात की ते परमात्मा तिसऱ्या धूलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर, पृष्ठ म्हणजे स्थानावर विराजमान आहेत. कारण की सतलोकाचे 3 विभाग आहेत, 3 पोर्शन आहेत. जशी आपली दिल्ली राजधानी आहे, हे एक स्टेटसुद्धा आहे. तर बाह्य हे जे ग्रामीण क्षेत्र आहे, मग मधले शहर वगैरेचे क्षेत्र आहे, हे सेकंड समजा पोर्शन. आणि तिसरी आपली राजधानी, जिथे प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि हे सर्व आपल्या पार्लमेंटची माणसे राहतात. तर हे तिसरे स्थान. असे 3 विभाग आहेत सतलोकातही. तर म्हणतात की हे तिसऱ्या मुक्तिधामात आपल्या राजधानीत विराजमान आहेत. काय सांगतात? कबीर साहेब गरीबदासजी परमात्म्याच्या बरोबर जाऊन सतलोकातील त्यांचे यथास्थान बघून परत आले होते. तेव्हा म्हटले होते, श्वेत छतर सिर मुकुट बिराजे, देखत ना उस चेहरे नु, गरीब दास ये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु, गरीब दास ये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु. म्हणजे सत्साधना केली नसती, सत्साधना न करता त्या भगवानांचे दर्शन कसे होणार? सफेद छत्र आहे ज्यांच्यावर, आणि श्वेत छतर सिर मुकुट विराजे और देखत ना उस चेहरे नु, गरीब दास ये वक्त जात है, रोवोगे इस पैरे नु. या मनुष्य जीवनाचा वेळ पेहरा म्हणजे वेळ ही हातातून सुटल्यावर मग रडत बसाल. कुत्रा रात्री कुत्रा करतो ना, ऊ, त्याला आठवते गोष्ट बिघडली आहे सगळी. तर आता रडून काय होणार? परमात्मा म्हणतात, 6 दिन पीछे गए गुरु से क्या ना हेत, अब पछताएं के नचरी चिड़िया चुगी खेत. आता परमात्मा स्वतःच तिथून चालत येतात जिथे ते भगवान राहतात. वेद ग्वाही देतात की तिथून चालत येतो. एक साधू रूप घेऊन ते कुठेही प्रकट होतात. 3 प्रकारे परमात्मा आपले पालन पोषण करतात. एका रूपात तर सतलोकात राहतात, स्थायी रूपात तेजोमय शरीर मालकांचे, करोड सूर्य करोड चंद्रमा इतकी एकत्रित एका रोमाची शोभा. सतलोकात अलख लोकात वेगळी शोभा आहे.
परमात्मा एकच आहेत, रूपे अनेक घेतली आहेत तिथे. मग तो परमात्मा तिथून गती करून येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो, जे दृढ भक्त असतात. त्या दृढ भक्तांपैकी कोण कोण आहेत, कोणाकोणाला भेटलेत? आदरणीय धरमदास साहेबजींना भेटले, आदरणीय मलूकदास साहेबजींना भेटलेत, आदरणीय नानक साहेबजी शीख धर्माचे प्रवर्तक, आदरणीय नानक देव साहेबजींना भेटलेत, आदरणीय दादू साहेबजींना भेटलेत, आदरणीय गरीबदास साहेब गाव चुडाणी जिल्हा झज्जरवाल्यांना भेटलेत, आदरणीय घिसादास साहेब गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाल्यांना भेटलेत आणि अजून अनेकांना भेटलेत. यांचे तर मूळ प्रमाण आपल्या सद्ग्रंथात आहे, आपल्याकडे उपलब्ध आहे. तसे कोड वर्डमध्ये सांकेतिक अनेक वर्णने अजूनही मिळतात, जसे आदरणीय नामदेवजींना मालक भेटले होते येऊन. कारण आपण बालके आहोत त्यांची, ते तिथेच येऊन त्यांना दया येते. जे चांगले आत्मे आहेत, त्यांच्या भक्तीमध्ये अग्रेसर आहेत, मिसगायडेड आहेत, त्यांना येऊन भेटतात, कुठे येऊन काहीही लीला करतात, त्यांना सद्मार्ग दाखवून मग अंतर्धान पावतात. यथार्थ ज्ञान ऐकल्यावर तो प्राणी मागे नाही फिरत, मग भले सगळी दुनिया एका बाजूला असेल. आणि ते आदरणीय परमात्मा भक्तमती भगिनी मीराबाईंना मालक भेटले. ते दृढ भक्तांना भेटतात, जे पक्के अजिबात विचलित न होणारे, भले सर्व जग एका बाजूला झाले तरी. आता पुण्यात्म्यांनो, आपण सर्व इनकम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ऐकून ठेवलंय, खूप अर्धवट ज्याला शेंडा बोडखा नाहीये. तर याला तत्वज्ञान म्हणतात, जे सर्वांना सेट करते आणि परिपूर्णतेने कथा देखील योग्य सांगते. जसे मीराबाई मागील जन्मोजन्मांतरीची पुण्यकर्मी प्राणी होती आणि काळ त्यांना अशा स्थानी जन्माला घालतो की त्यांना भक्ती कोणी करू देणार नाही. ते कसं? ठाकुरांच्या घरी जन्म दिला आणि राजस्थानचे ठाकूर स्वतःला त्यावेळी देवापेक्षा कमी नाही मानायचे. आपल्या आया बहिणींना पडद्यामागे ठेवायचे, ही परंपरा होती त्यांच्याकडे. आणि स्वतः सगळे शेतात किंवा कुठेही काम करायचे असेल ते स्वतः करायचे. गुरांचे शेण देखील स्वतः उचलून बाहेर उकिरड्यावर स्वतः टाकत असत. आपल्या बहिणी मुलींना पडद्यामागे ठेवायचे, बाहेर जाऊ द्यायचे नाहीत. आणि कोणी गेलेच तर तिला कलंकित मानले जायचे, बहिष्कार टाकायचे, तिला खूप विरोध करायचे, तिचे वाईट हाल करायचे. एवढेच नव्हे तर तिला मारून देखील टाकायचे. आता परमात्म्याचा आत्मा भगवानाशिवाय नाही राहू शकत आणि पूर्वसंस्कार त्याला टिकू नाही द्यायचे, ज्याचा परिणाम म्हणजे तो आत्मा परमात्म्यासाठी कुठे ना कुठे भटकत असे. काळाने जागोजागी एजंट नेमून ठेवलेत स्वतःचे. कुठे पाहिले तर कुठे पूजापाठ चालू आहे, कुठे कोणी पत्रिका घेऊन बसलेत, भविष्य सांगतो की ये बस दे 20 रुपये. मग हे नकली संत हे पंथ करून ठेवलेत अनेक. हे सर्व एजंट काळाने नेमून ठेवले आहेत मिसगाईड करण्यासाठी. एक दयाळू दाता आपला पिता विधाता आहे, कबीर भगवान, तर ते स्वतः येतात. ते जेव्हा ज्ञान देऊ लागतात तेव्हा विरोधी माणसे असंख्य असतात. त्या भोंदू संतांची ज्यांची रोटी बंद होण्याची शक्यता निर्माण होते, ते जनतेला भडकवत असत. आपले विरोधी आपल्याला आपल्या पित्याचे विरोधक करायचे, आपल्या स्वार्थासाठी ते नकली. ज्या कारणाने ज्याची भरपाई आपण अजूनही भरत आहोत, भोगत आहोत. तर पुण्यात्म्यांनो, मीराबाई यांची ओढ खूप जास्त होती भगवानासाठी. त्यांची आई देखील धार्मिक होती. मातेकडून त्यांना समजले, श्रीकृष्णाची मूर्ती तयार करून त्याचे गुण जाणून घेऊन भगवान श्रीकृष्णाला आपल्या इष्ट रूपात मानून पूजा करू लागली. आता जेव्हा तिचा विवाह करू लागले तर तिच्या आईला तिने स्पष्ट सांगितले की आई, मी दुसरा विवाह नाही करू शकत, मी तर लग्न केलंय भगवानांशी. तर नाही मानले. समाजाचे काम होते, जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले एका खूप चांगल्या नेक व्यक्तीशी. विवाह खूप चांगल्या नेक व्यक्तीशी झाला आणि त्या विवाहाच्या 4 वर्षांनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला, मीराबाईंच्या पतीचा. परंतु त्याने मीराबाईच्या प्रार्थनेला एवढी मुभा दिली होती की मंदिरात जायला अलाउड केले होते. तो नगराचा राजा होता
तर राजाच्या पुढे विरोध कोण करू शकतो? तिच्याबरोबर 2-3 सेविका बहिणी जात असत, तर ज्यामुळे दुसरे ठाकूर लोकही बोलू शकत नव्हते की बाबा एकटी नाही जाते, 4-5 जणी जातात तिच्याबरोबर. आणि मग राजाच्या समोर प्रत्येक व्यक्ती काही नाही बोलू शकत. आता ती मंदिरात जायची, अतूट श्रद्धा होती भगवानामध्ये. आता परमात्मा म्हणतात, सोचल छिद्रमय करूं अपने जन के काज, सोचल छिद्रमय करूं. आता काय झाले? दयाळू आहेत परमात्मा. सतगुरु आए दया करी ऐसे दीन दयाल. हे आपले परमात्मा सद्गुरू येतात, हे असे दीनदयाळ आहेत. आपल्या आत्म्यांना आपला रस्ता स्वतःच दाखवतात. एक दिवस पूज्य परमात्मा कबीरजींचे शिष्य झाले होते रविदासजी. अजूनही अनेक शिष्य झाले होते, परंतु रविदासजी त्यांच्या खूप जवळ असायचे आणि ते चांभार जातीचे होते. आजपासून 600 वर्षांपूर्वी अस्पृश्यता चरमसीमेवर होती आणि ही जी शेड्यूल कास्टची माणसे असायची, अनुसूचित जाती म्हणजे चांभार झाले, विणकर झाले, यापेक्षा इतर अजून सर्व जाती अनेक आहेत, त्यांना हीन समजायचे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेबजी, आपलं नाव? कांतादासी अशोकराव दिगडे. आपण कुठून आलात? मी सप्तशृंगी नगर, लोहारा, यवतमाळ. आपला व्यवसाय काय आहे? मी टीचर लोकांकडे स्वयंपाकाला जात असते. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2019मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? मी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर गणपतीची, महालक्ष्मीची आणि शिवजीची भक्ती करत होते, परंतु सर्वात आधी मी श्रीकृष्णाची भक्ती लहानपणापासून करत होते आणि या भक्तीमुळे मी हे व्रत वैकल्य आणि उपास तपास हे पण करत होती. जसं तुम्ही सांगत आहात की हिंदू धर्माची जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवी देवतांची पूजा करणे, व्रत वैकल्य करणे, या भक्ती साधना आपण करत होतात, तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? संत रामपालजी महाराजांचं ज्ञान मला असं कळलं की माझ्या बहिणीची मुलगी आहे वडगाव जिरेला, तिने मला सांगितले, माझे पोट खूप दुखत होते, 4 वर्षापासून मी दवाखाने करत होती पण पोट बसत नव्हते. तर ती म्हणाली, मावशी तू संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घे आणि साधना चॅनलवर त्यांचा सत्संग येतो तो तू बघत जा. तर मी म्हटले बरं ठीक आहे. तिने मला ज्ञानगंगा पुस्तक दिले वाचायला आणि मी रोज साधना चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग पाहत होती. त्यामुळे मला असे ज्ञान झाले की हे संत म्हणजे तत्वदर्शी संत आहे, त्यामुळे त्यांची गुरुदीक्षा मला घेतलीच पाहिजे. आणि मला सुरुवातीपासूनच म्हणजे भक्ती करण्याची खूप आवड होती आणि मला शोध होता की आपल्याला सर्वात जे परमात्मा आहे ते कसे मिळेल, तर ते या भक्तीने मला मिळू शकतील. त्यामुळं मी अमरावतीला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा हे पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला कळालं आणि आपला विश्वास बसला की संत रामपालजी महाराज हेच असे संत आहेत जे आपल्याला तत्त्वज्ञान देऊ शकतील, म्हणून आपण त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळला? या भक्तीमुळे मला पहिले तर सद्भक्ती मिळाली आणि मोक्षाचा मार्ग मिळाला. आणि माझे पती म्हणजे माझे भगतजी खूप नशा करत होते, त्यांची नशा सुटली. दारू पित होते आणि बिडी सिगरेट हे त्यांना खूप व्यसन होते. त्यांच्यामुळे त्यांची जी सगळी हे व्यसनं होते ती सुटली आणि माझ्या पोटात जे दुखत होतं 4 वर्ष मी दवाखाने केले आणि देशपांडे डॉक्टर आहे त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट केली
बरेच डॉक्टर आहे, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक सगळे डॉक्टर केले, पण माझं पोट बसत नव्हतं. तर माझ्या बहिणीच्या मुलीने सांगितल्यामुळे ही मी सद्भक्ती घेतली. आणि नंतर मला मायग्रेनची बिमारी होती, डोक्याची, अर्धं डोकं खूप दुखत होतं आणि ते माझं डोकंसुद्धा सद्भक्ती घेतल्यामुळेच कमी झालं. माझ्या पाय पण एक पाय दुखत होता, ते मी संत रामपालजी महाराजांना हे प्रार्थना लावली आणि ते माझी पायाची बिमारी पण बसली. आणि माझ्या ब्रेस्टमध्ये गाठा होत्या 2, तर ते गाठासुद्धा माझ्या 1 महिन्यात प्रार्थना लावल्यावर त्या गाठासुद्धा माझ्या बसून गेल्या. या भक्तीमुळे मला एवढे लाभ झाले की मी तुम्हाला सांगू शकत नाही. एका क्षणाला मला संत रामपालजी महाराजाच्या सद्भक्तीचे खूप लाभ होतात. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जेव्हा आपण शरण ग्रहण केली त्यानंतर आपल्याला बरेचसे जे शारीरिक व्याधी होत्यात त्यातनं आपल्याला आराम मिळाला आणि आज आपण एक निरोगी असं जीवन व्यतीत करत आहात. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या काही आपल्या मैत्रिणी आहेत, आपले जे काही नातलग आहेत, त्याचप्रमाणे जो जनसमुदाय, जो भगत समाज आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांना आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर देऊ शकत नाही. मी त्यांना एक विनंती करते की ही सद्भक्ती तुम्हाला या जीवनात पृथ्वीवर सुद्धा मिळणार नाही. तुम्ही ही सद्भक्ती घेऊन या भक्तीमध्ये या आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचून सर्व ज्ञान समजून घ्या. पहिले ज्ञान समजून घ्या, नंतरच ही गुरुदीक्षा घ्या. आणि या गुरुदीक्षे घेतल्यामुळे तुमचे रोग सगळे नाहीसे होतील आणि तुम्हाला ही सद्भक्ती मिळेल. कारण असे ज्ञान पृथ्वीवर कुठेच तुम्हाला मिळणार नाही, असे मी त्यांना सांगू इच्छिते. जसं तुम्ही आज समाज बांधवांना सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जर गुरुदीक्षा घेतली तर आपले जे कष्ट आहे, आपले जे दुःख आहेत ते पूर्णपणे दूर होतील, त्याचप्रमाणे आपल्याला मोक्षाचा मार्गसुद्धा मिळेल, सद्भक्ती मिळेल. तर ह्या आपल्या आव्हानाला जर एखादा साधक साथ घालत असेल आणि तर त्याला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा हवी असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर TV चॅनलवर खाली नंबर येतात आश्रमचे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकतात. कारण जिकडे तिकडे पूर्ण जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर उघडले आहेत संत रामपालजी महाराजांनी, तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता कॉन्टॅक्ट करून. या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? साधकांना तर 1 रुपयासुद्धा लागत नाही. आणि तसेच या भक्तीमध्ये जी समजा तुम्हाला सामग्री मिळते तर त्याचे पैसेसुद्धा काहीच लागत नाही. संत रामपालजी महाराजाचे आणि कबीर साहेबांचे फोटो आणि अमृतजल, प्रसाद हे सगळं फ्रीमध्ये मिळते. आणि एक पुस्तकसुद्धा मिळते भक्तिबोध. यामुळे तुम्हाला नित्यनियम करणे सगळं सोपं जाते. म्हणून मी सांगते की तुम्ही ही गुरुदीक्षा घ्या आणि या सद्भक्तीला जुडा, हेच माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद. सात साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.